अजितदादांनी जेव्हा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर जे विधान केलं त्या विधानानंतर सगळ्यांचा रोख माझ्याकडे आला. अनेक प्रसारमाध्यमं काल माझ्याकडे येऊन माझी भूमिका काय आहे याबद्दल विचारणा केली. मी स्पष्टपणे सांगितलं की अजून निवडणुकीला वेळ आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाच्या वाट्याला जाईल हे तिन्ही पक्षांनी वर बसून ठरवायचं आणि त्याप्रमाणे खाली कार्यकर्त्यांनी काम करायचं असं ठरलेलं आहे. त्यामुळं ही जागा अजितदादांनी जरी क्लेम केला असला तरी त्यांचा क्लेमसुद्धा योग्य आहे. दुसऱ्या बाजूने शिवसेनेचा सुद्धा ह्या जागेवर क्लेम राहतो, कारण नॅचरली आम्ही 3 वेळा मी ह्या मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर लढलो आणि तिन्ही वेळेला चढत्या मताधिक्यानं निवडून आलो. पहिल्या निवडणुकीला 30,791ची लीड होतं. दुसऱ्या निवडणुकीला 1,78,000 मतानं जिंकलो. तिसऱ्या निवडणुकीमध्ये मी 3,03,000 मतानं विजयी झालो आणि चौथ्या निवडणुकीमध्ये अतिशय अल्प मतानं मी पराभूत झालो. याचा अर्थ आमचं ह्या मतदारसंघावर वर्चस्व आहे. अगदी 5-5 आमदार विरोधी असतानासुद्धा मी इथून निवडून आलो. त्यामुळे साहजिकच आमचासुद्धा क्लेम या जागेवर आहे ना. त्यामुळं तरीसुद्धा तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. उद्या असं ठरलं की ही जागा अजितदादांकडे गेली तर ते तिघे बसून ठरवतील उमेदवार कोण आहे. मी असं कधीच म्हणालो नाही. म्हणजे बाकी चॅनेलनं आता काल मगाशी दाखवलं काही की मी अजितदादांच्या गटामध्ये जाणार, सामील होणार. हो, अजून या चर्चेला वेळ आहे. जागेचं वाटप अजून झालेलं नाही आहे. उमेदवारी अजून कुणाची ठरली नाही. जेव्हा ठरेल तेव्हा त्या विषयावर चर्चा करू, त्या विषयावर विचार करू. अजून सध्या काहीच नाही.